दशमहाविद्या ध्यान साधना दिवस 7वा माता धूमावती ध्यान. विषय नुकसान, अपयश आणि जीवनातील शिकवण. ध्यानापूर्वीची मुद्रा. ज्ञानमुद्रा करायची आहे. माता धूमावतीच्या ध्यानासाठी ज्ञानमुद्रा अत्यंत उपयुक्त असणार आहे. ही मुद्रा मन स्थिर करते, स्वीकाराची भावना वाढवते आणि प्रत्येक अनुभवाकडे साक्षीभावाने पाहण्याची क्षमता विकसित करते. ज्ञानमुद्रा. मुद्रा करण्याची पद्धत: सुखासन किंवा पद्मासन किंवा खुर्चीवर पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. अंगठा आणि तर्जनीचे बोट, टोके हलकेसे एकमेकांना स्पर्श करा. उर्वरित 3 बोटे सहज सरळ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. तळवे वरच्या दिशेने असू द्या. डोळे अलगद मिटा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना आपण मनात शांतता आणि स्थिरता भरत आहोत. श्वास हळूहळू सोडत असताना मनातील दुःख, ताण आणि अस्वस्थता हळूहळू विरघळत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. मनातल्या मनात 3 वेळा म्हणायचे, मी प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करत आहे. मी प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करत आहे. मी प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करत आहे. मी शिकण्यासाठी तयार आहे. मी शिकण्यासाठी तयार आहे. प्रत्येक परिस्थितीत माझे अंतर्बल वाढत आहे. प्रत्येक परिस्थितीत माझे अंतर्बल वाढत आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये माझे अंतर्बल वाढत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडायचा आहे. पूर्णपणे श्वास सोडत जायचा. तुमचे शरीर हलके होत आहे. तुमचे मन शांत होत आहे. आता फक्त तुमच्या श्वासाचा प्रवाह अनुभवत राहा. श्वास आत येत आहे. श्वास बाहेर जात आहे. तुम्ही पूर्णपणे साक्षी भावाने श्वासाकडे बघत आहात. या क्षणी तुम्ही सुरक्षित आहात, शांत आहात आणि स्वतःच्या सोबत आहात. कल्पना करा, पहाटेची शांत वेळ आहे. शांत वेळ आहे. हलकेसे धुके पसरलेले आहे. हलकेसे धुके पसरलेले आहे आणि सभोवताली संपूर्ण शांतता. या शांत वातावरणातून सौम्य करुणामय प्रकाश प्रकट होत आहे. त्या प्रकाशातून माता धूमावतींची दिव्य उपस्थिती जाणवू लागलेली आहे. त्या प्रकाशातून माता धूमावतींची दिव्य उपस्थिती जाणवू लागलेली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर गहन शांतता आहे.
त्यांच्या चेहऱ्यावर गहन शांतता आहे. त्यांच्या नेत्रात अनुभवातून आलेले ज्ञान आहे. त्यांच्या नेत्रात अनुभवातून आलेले ज्ञान आहे. त्या तुमच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. त्या तुमच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. जणू त्या सांगत आहेत, जीवनातील प्रत्येक अनुभव तुला अधिक मजबूत बनवण्यासाठीच आलेला आहे. जीवनातील प्रत्येक अनुभव तुला अधिक मजबूत बनवण्यासाठीच आलेला आहे. मनात नम्रतेने म्हणा, हे माता धूमावती, मला प्रत्येक दुःखाचा स्वीकार करण्याची शक्ती द्या. प्रत्येक अपयशातून शिकण्याची बुद्धी आणि नव्या सुरुवातीचे धैर्य द्या. आता तुमच्या जीवनातील एखादा कठीण प्रसंग आठवा. एखादे नुकसान, एखादे अपयश किंवा एखादी वेदनादायक आठवण. ती आठवण फक्त पहा. तिला दूर ढकलू देऊ नका. तिच्यात अडकूनही पडू नका. पण आज तुम्ही तुमच्या या अनुभवाचे निरीक्षक आहात. त्यामुळे फक्त साक्षी भाव ठेवून बघायचे आहे. आता कल्पना करा, माता धूमावतींच्या शांत प्रकाशात ती वेदना हळूहळू हळूहळू हलकी होत आहे. त्या अनुभवातून एक छोटासा प्रकाश निर्माण होत आहे. तो प्रकाश म्हणजे त्या अनुभवाने दिलेली शिकवण. मनात हळूहळू म्हणा, मी स्वीकार करत आहे. मी स्वीकार करत आहे. मी शिकत आहे. मी शिकत आहे. मी पुढे जात आहे. मी पुढे जात आहे. आता माता धूमावतींच्या हृदयातून शुभ्र आणि सौम्य सुवर्ण प्रकाश तुमच्या हृदयस्थ पसरत आहे. हृदयात इतस्ततः पसरत आहे. तुमच्या वेदनेला परिपक्वतेत बदलत आहे. तुमच्या वेदनेला परिपक्वतेत बदलत आहे. तुमच्या अपयशाला अनुभवात बदलत आहे. तुमच्या अपयशाला अनुभवात बदलत आहे. तुम्ही जाणवत आहात, जीवनात काहीही व्यर्थ घडत नाही. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. आता मनात त्या प्रतिज्ञा म्हणायच्या, मी प्रत्येक अनुभवातून शिकत आहे. मी प्रत्येक अनुभवातून शिकत आहे. मी भूतकाळाला प्रेमाने निरोप देत आहे. मी भूतकाळाला प्रेमाने निरोप देत आहे. माझे मन शांत आणि संयमी आहे. माझे मन शांत आणि संयमी आहे. प्रत्येक समाप्ती नवीन सुरुवातीचा मार्ग उघडते.
प्रत्येक समाप्ती नवीन सुरुवातीचा मार्ग उघडते. माझे अंतर्बल दिवसेंदिवस वाढत जात आहे. माझे अंतर्बल दिवसेंदिवस वाढत जात आहे. आता काही काळ शांत बसा. तुमच्या हृदयात एक सौम्य प्रकाश आहे. तो प्रकाश तुम्हाला सांगत आहे, तू तुटलेला नाहीस, तू अधिक मजबूत होत आहेस. तुम्ही शांत आहात, स्थिर आहात आणि नव्या प्रवासासाठी तयार आहात. आता मनात माता धूमावतींना कृतज्ञतेने नमस्कार करा. म्हणा, हे माते, प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करण्याची बुद्धी, संयमाने पुढे जाण्याची शक्ती आणि प्रत्येक अपयशातून यशाचा मार्ग शोधण्याची दृष्टी मला द्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. आजचा संकल्प, मी माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभवाचा प्रेमाने स्वीकार करत आहे. मी माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभवाचा प्रेमाने स्वीकार करत आहे. प्रत्येक अपयशातून मी शिकत आहे. प्रत्येक अपयशातून मी शिकत आहे. प्रत्येक दुःखातून अधिक मजबूत होत आहे. प्रत्येक दुःखातून अधिक मजबूत होत आहे आणि प्रत्येक समाप्तीत नवीन सुरुवात पाहत आहे. प्रत्येक समाप्तीत नवीन सुरुवात पाहत आहे. माता धूमावतींच्या कृपेने माझ्या जीवनात संकल्प, संयम, परिपक्वता आणि अंतर्मनातील शांतता वाढत आहे, सतत वाढत आहे. दोन्ही हात चोळायचे आहे. हात पाय हलकेसे हलवू शकतात. ते दोन्ही हात चोळायचे जिथे आहे त्याच वेळेला ते डोळ्यावर ठेवायचे आहे. त्यातच डोळे उघडायचे आहेत. पाणी घेतलेलं असेल, पाणी पिऊ शकतात. त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.